A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली तालुक्यातील सरकळी पाटीवर एका मोटरसायकलवरून देशी दारूचे 3 बॉक्स अवैध रीतीने विक्री करण्याकरिता नेत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा मारून दुचाकीसह अवैध दारू साठा जप्त केला आहे। 3 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप मारे यांच्यासह नितीन गोरे, धनंजय क्षीरसागर यांच्यासह पथक पेट्रोलिंग करीत असताना नरसी नामदेव ते शेनगाव रस्त्याने एक जण मोटरसायकलवर अवैध दारूचे बॉक्स घेऊन जात असल्याची त्यांनी गोपनीय माहिती मिळाली। यावरून पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मिळालेल्या माहितीनुसार मोटरसायकल क्रमांक MH 38 AG 2049 व त्यावरून नेण्यात येत असलेले 3 देशी दारूचे बॉक्स जप्त केले आहेत। यामध्ये 11,500 रुपयाची दारू व 50,000 रुपयाची असा एकूण 61,520 रुपयाचा मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी नरसी नामदेव पोलिसात गुन्हा शाखाचे नितीन गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन प्रकाश जाधव राहणार पारडी ओरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।